बसा. चला त्यासाठी माफी असू द्या. चला प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. Amen. Hallelujah. तुमच्या आवाजामध्ये अजिबात बंद नाही आहे. Amen. Hallelujah. Praise the Lord. अजिबात नाही. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Come on church. मी इतक्या लांबून प्रवास करून आली आहे. काल रात्री 6 वाजता मी जेवले. अजून खाली आल्यावर पाणी पिले मी इतक्या प्रवासात. आणि आता इथे उभी आहे. तरी माझा आवाज तुमच्यापेक्षा मोठा आहे. चहा नाश्ता घरून करून आले असतील असा मला विश्वास आहे. हालेलुया. ब्रदरांचा आवाज मोठा आहे, तुमचा आवाज मोठा हवा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सर्व खुश आहात? क्या आप खुश हो? क्या आप खुश हो? कोणाला पण मला किती एनर्जी लागते. क्या आप खुश हो? हालेलुया. आज काय आहे आणि कशा निमित्त तुम्ही मला बोलवले इथे? वर्धापन दिन. वर्धापनच्या दिवशी तरी तुम्ही ॲटलिस्ट चेहऱ्यावर स्माईल, असं हास्य, तुमच्या चेहऱ्यावर एक रोनक असं असायला हवं की नाही? हालेलुया पण बोलत नाही आहे, प्रेज द लॉर्ड पण बोलत नाही आहे, काही तुमच्या तोंडावर नाही आहे. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. जब आमेन बोलते हो तो दिल खोल के बोला करो. जब भी आप कुछ परमेश्वर के लिए करते हो तो 30% रखकर 70% ऐसे प्रभु को मत दिया करो. आमेन, हालेलुया, प्रेज द लॉर्ड करना मतलब ही परमेश्वर की स्तुति होती है. तो परमेश्वर की स्तुति जो भी करनी है ना 100% करो. 30% रख के 70% रख के कोई मतलब नहीं है. करना है तो 100% करो. आमेन. हालेलुया. अरे हालेलुया. सर्वांचा आवाज आला पाहिजे, त्याच्याशिवाय मी पुढे जाणार नाही. परत स्तुती घेऊया आपण. हालेलुया. हालेलुया. जब हालेलुया आमेन बोलते उसमें डिस्काउंट मत लगाया करा. त्यात डिस्काउंट नका टाकत जाऊ. जे करायचं आहे 100% करा. 70% ठेवून 30% द्यायचं, 20% द्यायचं. जे करायचं आहे परमेश्वरासाठी 100% करा. आमेन. आमेन. मैं 3 साल से प्रभु में हूँ. फक्त 3 वर्ष झाले मैं प्रभु मध्ये. लेकिन जो भी मैंने प्रभु ने ये 3 साल में किया 100% किया. वचनाला सुरुवात झाली है बरं का. मैं प्रभु में बस 3 साल हो गए मैं प्रभु में आई हूँ. लेकिन प्रभु में मैंने जो भी किया पूरा 100% किया. मैंने प्रार्थना की 100% किया. बाइबल पढ़ा 100% पढ़ा. फास्टिंग भी 100% किया. और दान दशमांश भी 100% दिया. जो भी किया वो 100% किया. इसलिए आमेन बोलते समय उसमें डिस्काउंट मत लगाया करो. हालेलुया बोलते समय डिस्काउंट मत लगाया करो. आमेन. हालेलुया. जो भी करना है परमेश्वर में वो 100% करना है. 100%. मैं यहाँ पर खड़ी हूँ. मैं सबसे पहले प्रभु यीशु को धन्यवाद देती हूँ कि आज उसकी दया से, उसकी करुणा से, उसकी कृपा से मैं यहाँ पर हूँ. हिंदी समझते हैं? पक्का? हिंदी हो किंवा नाही? प्रेज द लॉर्ड. मैं यहाँ पर हूँ. सबसे पहले धन्यवाद मैं प्रभु हमारे खुदा यीशु को देती हूँ. उसके बाद पास्टर जी और सिस्टर ने मिलाकर मुझे यहाँ पर बुलाया. मैं आपको भी बहुत बहुत धन्यवाद देना चाहती हूँ. सारी कृपा जो हुई है वो यीशु से हुई है. और पास्टर ने और सिस्टर ने मुझे यहाँ पर इनवाइट किया और आप सब जन यहाँ पर बैठे हो. आपको भी बहुत बड़ा थैंक यू. आमेन. आमेन.
आप तैयार हो? काय तुम्ही तयार आहात? क्या आप तयार हो? महिला लेडीज क्या आप तयार हो? क्या आप तयार हो? जेव्हापर्यंत सर्वांचा आवाज येणार नाही पुढे प्रचार जाणार नाही असं समजायचं सिग्नल लागलंय इथे. क्या आप तयार हो सब? पक्का शिकायचंय वर्धापन दिवसाच्या निमित्त शिकायचंय देव काय बोलतोय ते. आज देव बाबा तुमची भेट घ्यायला येणार आहे. आमेन. आज देव बाबा तुमच्यासाठी इथे तयार आहे. आमेन. चला पुढच्या वचनासाठी जायच्या अगोदर एक छोटी प्रार्थना करूया. धन्यवाद स्वर्गीय बाबा प्रभू येशूच्या नावात मी प्रार्थना करते. प्रभू स्वर्गात लाखो करोडो मिलियन स्वर्गदूत असताना देखील प्रभू तू आमच्या मुखातून केलेली स्तुती प्रसन्न होतो परमेश्वर. आमच्या मुखातून अंतकरणातून निघालेला आवाज आराधनेचा स्तुतीचा तो तुला ग्रहण होतो परमेश्वर. स्वर्गदूत नित्य तुझी सेवा करतात, नित्य तुझी आराधना करतात. एका मिनिटाचा सुद्धा फरक पडू देऊ नये प्रभू. आपले मुकुट काढतात तुझ्या समोर, झोपतात आणि प्रार्थना करतात, तुला दंडवत करतात, नमन करतात. तरी परमेश्वर तू आमच्या मुखातून निघालेली स्तुती प्रसन्न करतो परमेश्वर. प्रभू तुझी दया फार होती की आज आम्हाला काही न होता आज आम्ही इथे जिवंत तुझी आराधना करतोय परमेश्वर. काल रात्रभर राखून आज इतका सुंदर दिवस दाखवला प्रभू. धन्यवाद प्रभू. आजच्या या दिवशी या वेळेला परमेश्वर माझ्या मुखाकंठाचा ताबा तू घे, सर्वांच्या हृदयांचा ताबा तू घे परमेश्वर. सर्वांचे अंतकरण उघडले जाऊ दे, सर्वांचे डोळे उघडले जाऊ दे, सर्वांचे कान उघडले जाऊ दे. हो परमेश्वरा आज वचनातून तू सर्वांची भेट घे परमेश्वर. आज या वचनातून तू सर्वांची भेट घे प्रभू आणि तुझी काय इच्छा आहे ते तू प्रकट कर परमेश्वर. इथं बोलणारी मी नाही तर बोलणारा पवित्र आत्मा असू दे प्रभू. मी माझा गर्व पायाखाली नष्ट, इथे अश्विनी कुठेच दिसू देऊ नको प्रभू. इथे फक्त ख्रिस्त गाजला जाऊ दे परमेश्वर. आणि प्रभू इथे तुझ्या पवित्र आत्म्याचा वर्षाव होऊ दे प्रभू. पवित्र आत्मा उतरून येऊ दे, सर्वांना स्पर्श होऊ दे आणि वचनांचा जो पण हे स्वीकार करते याचे 100 पट फळ येऊ दे परमेश्वर. प्रभू या वचनाद्वारे त्यांचं वृक्ष जे तयार होते त्या वृक्षाची प्रत्येक फांदी हिरवगार पानाने भरलेली असू दे परमेश्वर. आणि प्रत्येक फांदीला परमेश्वर तुझ्या नावाचे फळ येऊ दे प्रभू. सर्वांच्या अंतकरणाचा ताबा घे, पुढच्या वेळेचा ताबा घे, आमच्या कानाचा डोळ्याचा अंतकरणाचा ताबा घे. आणि प्रभू तू केलंयस म्हणून धन्यवाद देते. तुझे स्वर्गदूत तुझा स्वर्ग इथं उतरून आलायस म्हणून धन्यवाद देते परमेश्वर. येशू तू स्वतः इथे उपस्थित आहे म्हणून तुला धन्यवाद देते प्रभू. सर्व काही ताबा तुझ्या हातात देते आणि ही छोटी प्रार्थना मी येशूच्या नावात करते. आमेन 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 आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. आता इथे परमेश्वराची उपस्थिती आहे. आमेन. परमेश्वर इथे आलेला आहे वचनातून भेट घ्यायला. आमेन आमेन. एक प्रश्न विचारायचा होता सर्वांना. यहाँ पर ऐसा कोई है जिसको गरीबी में जिंदगी जीना है? कमोन तुम्ही उत्तर तरी द्या. नहीं. बरं मी प्रश्न जो करताय तो जगा बाहेरचा आहे का की जे तुम्हाला कळत नाही असा प्रश्न आहे? ऐसा कोई है जहाँ जिसे गरीबी में जीना पसंद है? गरिबीत राहायचंय, गरिबीतच मरायचंय असं कोणी आहे का? काय हवंय तुम्हाला? अभिषेक. अजून काय हवंय? पैसा हवाय का? ऑफकोर्स गरिबीमध्ये नाही जगायचं म्हणजे तुम्हाला पैसा हवाय, पण सर्वांनाच हवाय का? पैसा हवाय, येशू हवाय, येशू हवाय, पैसा पैसा हवाय की नाही? हा पास्टरांना पाहिजे आणि मला सुद्धा पाहिजे. मला पण पाहिजे. मला पाहिजे, पास्टरांनाही पाहिजे. तुम्हाला पैसे पाहिजे का? हो येशू बोलणारे मला सांगा आतापर्यंत येशू नाही का तुमच्यासोबत? येशू पाहिजे, मग येशू कुठे सोडून गेला? तुम्हाला सोबतच आहे. मी विचारते पैसा पाहिजे का तुम्हाला की आहे त्या परिस्थितीत जगायचं? पास्टर मला दुसऱ्यांना पैसा पाहिजे. तुमचं काय? जगात असताना पैसा पाहिजे आणि आत्मिक रीतीने विचार केला तर सार्वकालिक जीवन पाहिजे. आमेन. छान आन्सर केलं. पैसा पाहिजे की नाही पाहिजे? चला आमेन बोलत नाही, हालेलुया बोलत नाही, पण यांना पैसा पण नकोय. कोणीही बोलत नाही. पैसा पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे. तो पैसा कसा भेटणार माहिती का?
कसा भेटणार? नाही काम केलं हा, काम केल्यानंतर एक्झॅक्टली दुनियादारीप्रमाणे काम केल्यावरच पैसा भेटणार आहे आपल्याला. काम केल्यानंतरच तुम्हाला तुमचं फळ भेटणार आहे, पैसा भेटणार आहे. पैसे प्रधानांनी हातवरती केला, पैसे हवे. सर्वांसाठी आशीर्वाद ठेवलेला आहे. पैसा सुद्धा एक आशीर्वादाचं कारण आहे. आमेन आमेन. पैसा सर्वांना हवा असतो, स्पेशली मला तर हवाच आहे. पण पैसा अगर आपको चाहिए, एकच वचन तुम्हाला सांगतो, दो तो तुम्हें भी, दिया जाएगा. हमें दो तो तुम्हें भी. दिया जाएगा. मग पैसा पाहिजे तर मग काय द्यावं लागेल? द्यावं लागेल. त्यासाठी द्यावं लागेल. अगर पैसा चाहिए तो आपको भी कुछ देना पडेगा. पैसाचा आशीर्वाद मी सांगते तुम्हाला, तुम्ही किती प्रार्थना करा किंवा काहीही करा, असं नाही की प्रार्थना केल्यानंतर देव तुम्हाला पैसे देणार नाही, पण तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्हाला पैशाची पेरणी करावी लागणार आहे. आमेन. आता कोणीच आमेन बोलणार नाही, कारण की द्यायची गोष्ट आली आहे ना. देने की बारी आई तो सबके मुंह छोटे हो गए. आमेन आमेन. पैसा चाहिए चाहिए. अगर आपको पैसा चाहिए तो पैसों के लिए आपको पैसा देना ही पड़ेगा. किती पण प्रार्थना करा, काहीही करा, जेव्हापर्यंत तुम्हाला पैसा हवा आहे तर तुम्ही पैशाची पेरणी करणार नाही तर पैसा तुमच्या दारात उगवणार नाही. आमेन. असं कोणी आहे का की ज्यांनी मी खूप प्रार्थना केली आणि श्रीमंत झालो? कोणच नाही. जे श्रीमंत झाले ख्रिस्तामध्ये त्यांनी पेरणी पण केलेली आहे, माहिती आहे की नाही? जरी तो सांगत नसेल, त्यांनी पेरणी पण केलेली आहे, म्हणून त्यांच्याकडे तेवढा पैसा आहे. पैसा अगर आपको चाहिए तो आपको पैसा पहले प्रभु के राज्य में डालना पड़ेगा, तभी पैसा आपको मिलेगा. आमेन आमेन. टेन्शन घेऊ नका, मी कोणाकडून पैसे घेणार नाही. माझा फोन कुणालाही येणार नाही आहे पैसे मागण्यासाठी. सिस्टरनी आज चांगला प्रचार केला, तुम्ही मला पैसे द्या, असं काही होणार नाही आहे. सर तोंड लहान करून घेऊ नका, कुणालाही पैसे द्या. उलट मी आज घेण्यासाठी नाही, देण्यासाठी आलेली आहे. आमेन आमेन. देण्यासाठी आलेली आहे हे बोलल्यावर पण बोलली आमेन म्हणत नाही. पैसा नकोय का? पैसा हवा आहे ना? पैसा पाहिजे ना? आपल्या ख्रिस्ती लोकांना एक वचन कुठलं पाठ असो ना, पाठ असो, एक वचन खूप पाठ असतं. ते कुठलं माहिती आहे का? मत्तय 10 अध्याय आणि 8 वचन. कोणी वाचाल? मत्तय 10 अध्याय आणि 8 वचन. रोग्यास बरे करा. बरोबर आहे सिस्टर? मत्तय 10 अध्याय आणि 8 वचन. रोग्यास बरे करा, वाचा. मेलेल्यास उठवा, कुष्ठास शुद्ध करा, भूते काढा, तुम्हाला फुकट मिळेल, फुकट द्या. सब मसीह लोगों को एक ही वचन याद है, फुकट मिला फुकट दे दो. एवढंच पाठ असतं. ज्यांना पेरणी करायची नसते ना, अरे पास्टरना पण फुकट भेटलं, मग फुकटच द्यायचं ना ते. बरोबर. वचन सांगतंय, मी थोडं बोलते, वचन सांगतंय फुकटच द्यायचं आहे. लेकिन अगर पैसा चाहिए तो कुछ करना पड़ेगा. पण प्रभू म्हणतोय फुकट मिळालं फुकट द्या. पण याच्या पाठीमागे एक आता अलौकिक प्रकाशन में देने जा रही हूँ, सभी क्या कान खोल के ध्यान द्या. मत्तय 10 अध्याय 8 वचन सांगतं की फुकट मिळालं फुकट द्या. गॉस्पल इज फ्री. सुसमाचार फ्री है. कळतंय का तुम्हाला? प्रभु ने बोला है कि फ्री में दिया है, सेंटमेंट मिला है, सेंटमेंट दो. बरोबर है. समाचार सुसमाचार फ्री है. मीटिंग फ्री होते का? मीटिंग फ्री होते? माइक पैसा लगता है, सगड़ी अरेंजमेंट पैसा लगता है, चेयर लाने के लिए पैसा लगता है, बाहर से पास्टर को बुलाने के लिए पैसा लगता है, पास्टर को रहने के लिए पैसा लगता है, खाने के लिए पैसा लगता है. गॉस्पल इज फ्री. सुसमाचार फ्री है. सुसमाचार पूर्णतः फ्री आहे. पण
पण मीटिंग फ्री होतं का? पास्टरांना विचारा, माईक घ्यायला पैसे लागले होते का फ्रीमध्ये दिले? हा पास्टर, माईक आणण्यासाठी फ्रीमध्ये दिले तुम्हाला माईकवाल्याने? विकत आणले. चेअर के लिए पैसा लागला. म्युझिशियन जे पण इन्स्ट्रुमेंट यूज करतात ते विकत घ्यायला पैसे लागतात. हॉल घ्यायला पैसे लागतात. सतरंजीला पैसे लागतात. बरोबर. पण मसी लोकांना एकच डायलॉग पाहिजे, मुफ्त में मिला मुफ्त में दो, फ्री में मिला फ्री में दो. आमेन. कुणीही दुर्लक्ष करू नका, पैसे मी मागणार नाही, फक्त वचन जे सांगते त्याच्याकडे लक्ष द्या, म्हणजे देवबाबा तुमच्याशी काय बोलते तिकडे. आमेन. आमेन. माझी हिंदी मराठी कळत आहे का? कळतीये? हां, मग रिस्पॉन्स पण करा. कळतीये विचारल्यावर फक्त हो बोलता, मग हालेलुया असं तसं विचारलं तेव्हा शांत बसता, असं करू नका. गॉस्पेल इज फ्री, सुसमाचार फ्री, पण मीटिंगला पैसे लागतात. सर्व गोष्टीला पैसे लागतात. बरोबर हो की नाही? लागतात. माईक, चेअर, हॉल, पंखा, फॅन, इलेक्ट्रिसिटी पैसे लागतात की फ्रीमध्ये होतं? लागतात ना. मग आता देव तर बोलतो फुकट दिलंय, फुकट द्या. मग कसं देणार? कसं देणार? देव म्हणतोय फ्री भेटलंय, फ्री द्या. कसं देणार? सबके लिए तो पैसा लागता है, मग फ्री कसं द्यायचं? कुठून आणणार आहे फ्री? एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही बोला, वचन कहता है फ्री में मिला फ्री में दो, धक्का मारून काढेल तुम्हाला हॉटेलचं घर, तर फ्रीमध्ये खाऊ घाला. चर्च मी तुमच्या सर्वांशी बोलतेय, मला बघू नका, मी काहीतरी विचारते त्याचं उत्तर द्या. एखाद्या हॉटेलमध्ये गेलेत आणि तुम्ही बोलले त्यांना फ्री में मिला फ्री में खिलाओ, खिलाएगा क्या आपको? खिलाएगा? धक्का देऊन घराच्या बाहेर काढेल. बरोबर की नाही? की असं पुण्यामध्ये असं कुठलं हॉटेल आहे की जे फ्रीमध्ये खाऊ घालतं? आहे? म्हणजे मुंबईत नाही आहे असं. कहीं पर भी जाओ पैसा लगता है. पण एक सर्वात मोठी इन्वेस्टमेंट मी तुम्हाला सांगते, एक सबसे बड़ी इन्वेस्टमेंट अगर कोई है तो परमेश्वर के राज्य में बोना, ये सबसे बड़ी इन्वेस्टमेंट है. परमेश्वरच्या राज्यामध्ये पेरणी केलेली सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. बँकवाले येतील, लाईन लावतील, बोलतील इथे इन्व्हेस्ट करा, 5 वर्षानंतर 1 करोड देईल. अशा बँक रॅप्चर झाल्यात की नाही? झाल्यात ना. स्वर्गारोहण होतात बँकेचं. पैसे इन्व्हेस्ट करा, डबल देईल, मध्येच बँकच गायब. पैशाची गॅरंटी नाही, बँकेची गॅरंटी नाही. पण परमेश्वराच्या राज्यामध्ये पेरलेली तुमची पेरणी कधी वेस्ट जाणार नाही. आमेन. मोजक्या 2-3 लोकांनी आमेन म्हटलं. एक तर काय होऊ शकतं माहिती आहे, एक तर माझं वचन सर्वांना समजत आहे, तर कोणाला समजत नाही. 2च गोष्टी होऊ शकतात. बरोबर. एक तर पूर्ण समजलंय, एक तर काहीच समजलं नाही. 2च गोष्टीला आन्सर येऊ शकतात. माझं वचन समजत आहे, सांगते समजत आहे, मग आमेन मोजके 3 लोक बोलते. तुम्ही जितका रिस्पॉन्स द्याल तितके मी अजून प्रकाशन देईन. देवाचा हात मारले. परमेश्वर के राज्य में बोना, परमेश्वरच्या राज्यामध्ये जे तुम्ही पेरणी करता ना ती कधी स्वर्गारोहण होत नाही. त्या पेरणीचं प्रतिफळ देव तुम्हाला देतो. आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये लागलेली पेरणी कोणी चोरी करू शकत नाही, ती वाया जात नाही. आणि तुम्हाला सांगते, बँकवाले म्हणे तुम्हाला डबल देईल, पण परमेश्वर 100% तुम्हाला वापस करतो. बायबलमध्ये वचन सांगतं, देव बाप कोणाची उधारी ठेवत नाही. आमेन. अशा कितीतरी बँक आहेत गायब झाल्या, असे कितीतरी एजंट आहे येऊन पैसे घेऊन गेले, दुसऱ्या दिवशीपासून मोबाईल स्विच ऑफ होता. पण परमेश्वराच्या राज्यामध्ये तुम्ही केलेली पेरणी कधीही वेस्ट जात नाही, कधीही नाही. म्हणून जर तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्हाला, आता तुम्हाला संत्र खायचे आहे तर तुम्ही पेरूची बी पेरणार का? सगळ्यांना विचारते मी नाही. मला सगळा जीप घेऊन आलात की नाही घरी? जीप आहे, आणली आहे घरातून सोबत? कान नीट ऐकायला येते माझे प्रश्न? मग बोला.
पैसे लागणार आहे? आमच्याकडे ना, मला जर संत्र खायचं असेल तर मी संत्र्याची पेरणी केल्यावरच संत्र उगवते, पेरू नाही उगवणार. तुमच्याकडे काय आहे? सेम. सेम आहे ना, की फरक आहे? सेम सेम. मग आता पैसा पाहिजे तर काय करायचं? अगर आपको पैसा चाहिए, आताच सर्व बोलले होते मला पैसे पाहिजे, बोलले होते की नाही? हां, मग तुम्हाला पैसे पाहिजे तर मग कशाची पेरणी करावी लागेल? ब्रदरांना भेटणार, कारण की ते बोलतात. मागचे सर्व माझे भाऊ आणि माझ्या बहिणी मी तुम्हाला सुद्धा बोलते, फक्त मोजक्या लोकांसाठी प्रचार नाही करते, सर्वांसाठी बोलते. मला सांगा, तुम्हाला पैशाची पेरणी करायची, तुम्हाला पैसा हवा असेल तर तुम्हाला काय पेरावं लागेल? पैसा. आमेन, आमेन. स्वर्गाच्या राज्यामध्ये पेरणी पैसा उगवायचा असेल तर स्वर्गाच्या राज्यासाठी तुम्हाला पेरणी करणं पण फार महत्त्वाचं आहे. आमेन. आणि टेन्शन घेऊ नका, मी कोणाकडून पैसे घेणार नाही आहे आणि पास्टरांनी मला शिकवलेलं नाही आहे की तुम्ही इथं असं काहीतरी बोला. त्यांचा माझा काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. मला जे आत्म्याने सुचवलं मी ते तुम्हाला शिकवते. आमेन. चला, एक कहाणी शिकवते बायबलमधली, पण बायबलमधलीच आहे, ते तुम्हाला समजून घ्यायचं की बायबल काय सांगते. की आपको सीखना है? शिकायचं आहे का? शिकायचं आहे? एक सुंदर कहाणी मी तुम्हाला सांगते जी बायबलमध्येच आहे. एका घरी, एका चर्चमध्ये, एका घरी, एक्चुअली में एक घर में बहुत बड़ी सभा चल रही, बहुत बड़ी सभा चल रही. खूप लोक आलेले, खूप लोक. तिथे उभं राहायला जागा नव्हती, बसायला जागा नव्हती. आणि तिथे एक महान प्रचारक आला होता. कोण होतं माहिती नाही? तिथे आला येशू ख्रिस्त. येशू ख्रिस्त त्या घरी प्रचार करत होता आणि तिथे इतकी गर्दी होती की तिथे उभं राहायला आणि बसायला जागा नव्हती. पण तिथे 4 मित्र आले, त्यांना आतमध्ये जायची जागा नव्हती. मग त्यांनी काय केलं? त्यांनी डोकं लावलं, आयडिया लावली, भिंतीने वरती गेले, छत काढली आणि त्याच्या मित्राला खाली सोडलं. आमेन. येशू ख्रिस्तासोबत सोडले. विचार करा, प्रचार चालू आहे, प्रचारक प्रचार करतोय, लोकांची गर्दी आहे, मध्येच वरती आवाज येतो, बघतो तर काय 4 लोक आणि मध्येच तो 5व्याला त्याच्या मित्राला खाली सोडतो. येशू ख्रिस्त त्याला बघतो. येशू ख्रिस्त म्हणतो, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे, उठ चाल. तो आपली खाट उचलतो आणि निघतो. वाचलं आहे की नवीन आहे तुमच्यासाठी? वाचलंय. तुमचं बायबल सेम आहे? माझ्या बायबलमध्ये ही स्टोरी आहे. तुमच्याच्या? आमच्याकडे हीच आहे ना? हीच आहे. ठीक. आता लोक आले, ब्लेस झाले. जो बिमार होता त्याला आरोग्य भेटलं, तो खाट उचलतो, तो जातो, त्याचे मित्र पण जातात, आलेली पब्लिक पण जातात. ठीक आहे. चमत्कार बघून लोक बोलतात, अरे काय वर्शिप केली, काय प्रचार होता, काय चमत्कार झाला, काय मस्त मजा आली बरं का. येशू ख्रिस्तामध्ये लय पावर आहे. असं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, हालेलुया बोलले आणि सर्व बोलले. आणि घराचा मालक बोलला, बस माझं छत कोण रिपेअर करेल? सगळे आले, ब्लेस झाले, वचन ऐकलं, वर्शिपची मजा घेतली. ज्याला आरोग्य पाहिजे होतं त्याला आरोग्य भेटलं, पण ज्याचा घर होता तो बघत बसलाय वरती, अब मेरा छत कोण रिपेअर करेगा. कधी आला का डोक्यात हा प्रश्न? 4 मित्र 5व्याला घेऊन आले, ब्लेस झाले, निघाले. म्हणजे छत फोडली होती, ते कोण रिपेअर करणार? रिपेअरिंगला पैसा लागतो की नाही? अशीच मीटिंग ठेवतात. मीटिंगमध्ये तुम्ही मी सर्व जातो, वर्शिप ऐकतो, आत्म्याने भरतो, वचन ऐकतो, जेवायला पण असतं ते पण खातो. असंच टाळ्या वाजवून घरी निघून जातो. आणि नंतर मीटिंग ठेवणारा बघतो वरती छतला, मेरा छत कोण रिपेअर करेगा. हालेलुया. हालेलुया.
वचन वाचलंय ना हे सर्वांनी? हो वाचलं. मग तुमच्या डोक्यात कधी हा विचार आला का जिसका छत फोडा तर वो क्या करेगा? बोर होतंय कोणाला? बोर होतंय का कोणाला? ते पण बोलत नाहीये. मला वाटतं अजून एक तास गाडी माझी लेट होईल. फक्त ख्रिस्ती लोकांना एकच डायलॉग माहिती आहे, मुफ्त में मिला मुफ्त में दो, सेंत में मिला सेंत में दो. बरोबर? मीटिंगला पैसे लागतात की नाही? ज्यांचं छत तोडलं होतं त्याला छत रिपेअर करायला पैसे लागले असेल की नसेल? सर्व आले सर्व गेले. येशू ख्रिस्त म्हणतो तू बाजू उचल आणि निघ. तो पण गेला, येशू ख्रिस्त पण गेला, सगळेच गेले. आता तो बसला ना विचार आपल्या छतकडे बघत, त्याचं काय? कोणी येऊन विचारलं काय का छत आम्हीच तोडलं तू पैसे घे? मीटिंगचं पण असंच असतं. पास्टरांकडे कोणीच बघू नका. मला पास्टरांनी नाही सांगितलं. हे सांगते की मी तेलंगणाला पण हेच शिकून आले. तेलंगणामध्ये तिथे क्रुसेड होते 3 दिवस. मी त्या 3ऱ्या दिवशी सर्वांनाच हे शिकवले. मी तेच तुम्हालाही सांगत आहे. येतात, बसतात, वर्शिप ऐकतात, प्रचार ऐकतात, प्रार्थना करून घेतात, खातात, पितात, चाय पितात आणि वरून जाऊन बोलतात आजच्या बिर्याणीत मीठ कमी होतं. सर्व निघतात. पण तुम्ही कधी विचार केला का ज्यांनी मीटिंग ठेवली त्याच्याकडे काय पैसे आहेत? आज पास्टरांनी 100 लोकांना बोलवलंय. आम्ही तर 60 लोक, वरचे 100 लोक अजून आले. पास्टरांनी कुठून पैसे आणले? कसं काय केलं? विचार केला कधी? येतो विचार. पण पैसे लागतात की नाही लागतात? लागतात की नाही लागतात? मीटिंग पास्टर आहे म्हणून कोणी बिर्याणीवाला त्यांना पास्टर म्हणून फ्री देणार? पैसे लागतात. मग काय झालं होतं? सगळे प्लेस झाले, निघाले आणि तो बसला आपल्या रुफिंगला बघत. तसंच मिनिस्ट्रीमध्ये पण याच गोष्टी होतात. येतात, आशीर्वाद घेतात, हालेलुया बोलतात, पास्टरांना बोलतात आणि निघतात आणि डायरेक्ट पुढच्या संडेला. पण पुढचा विचार कोणी केला? सर्वांना पैसे हवे. आताच बोलले ना तुम्हाला पैसे हवे. मग संत्र खायचं असेल तर संत्र्याचीच बीज पेरावी लागतात. मी तुम्हाला बायबलमधलं शिकवते, बायबलच्या बाहेरचं नाही आहे. तुम्ही कधी विचार केला या सर्व गोष्टीचा जे मी आज शिकवते? आला कधी तुमच्या डोक्यात विचार? अरेंजमेंट, पास्टरांना बाहेरून बोलवणं, त्यांना लागणारा खर्च, मास्टरांना लागणारा खर्च. मी माझं नाही बोलत आहे, तुम्ही मला द्या असं बोलतच नाही आहे, मी शिकवते. विचार येतो कधी तुमच्या मनात? कितींदा वर्षातून मीटिंग घेतात, कितींदा वर्षातून पास्टर बाहेरच्यांना बोलवतात, कितींदा आपल्याकडे बिर्याणी असते, कितींदा केक असतो, कितींदा सेलिब्रेशन असते. पण हे सेलिब्रेशन करण्यासाठी पैसे आले कुठून? येशू ख्रिस्त प्रचार करत होता, गाव जमा झालं. म्हणजे छत तोडला होता त्याचा विचार कोणाच्या मनात आला? हे आपल्या आत्मिक दुनियातलं कॅल्क्युलेशन वेगळं आहे की हा येशू ख्रिस्ताला जागा दिल्यावर कोणाचं घर तोडलेलं राहील का, हे आपलं बोलणं. पण प्रश्न माझा चुकीचा आहे. आले प्लेस झाले गेले, पण घरचा मालक बसला ना चेपर बघत. आणि समजा त्याच टाइमला पावसाळा असेल तर किती हाल झाले असतील त्याचे. झोपायचे, खायचे, सगळे वांदे झाले असते. असंच चर्च म्हणजे होतात की नाही होत? आता असं मला दाखवू नको आम्ही त्यातले नाही होतात की नाही होत? असं तुमच्यापैकी कोण आहे? खरं सांगा, देवाला घाबरून सांगा की कुठलीही मीटिंग असल्यावर पास्टरांच्या हातात पॉकेट आम्ही देतात, काही लागेल तरी हे याच्यात घ्या, काही लागलं तर भरून सांगा. असं कोण आहे का? पास्टर मीटिंग करणार आहे, मीटिंगसाठी कपडे मात्र नवनवीन घेऊन ठेवून. असं कोण आहे तुमच्यापैकी येऊन हातात पास्टरांच्या पैसे दिले, पॉकेट दिलं की पास्टर आता तुम्ही किती लोकांना बोलवणार आहे, कसं करणार आहे, काय लागणार आहे का, माझ्याकडून ही मदत घ्या? कोण करतं असं? याचा विचार केला? बिर्याणी असेल, पोरांना पण घेऊन ये, भाजूच्याला पण घेऊन ये,
सर्वांना खरकटच सगळे सर्वांना सावळत आणतात बिर्याणी काय बरोबर की नाही लागणारे पैसे कोणी विचार रिअल कंडिशन आहे ही फक्त या चर्चवरती नाही बोलते सर्व चर्चमध्ये असते पण जेव्हापर्यंत तुम्हाला या गोष्टी कळणार नाही तुम्ही तरी पास्टरांना काय मदत करा माझा विश्वास आहे की आज या प्रचारानंतर तुमचे विचार तुमचं अंतःकरण पैशासाठी तरी बदलेल आमेन हालेलुया. पैसा पाहिजे असेल तर पैशाची पेरवीच करावी लागेल पेरू पाहिजे पेरूचीच बी लावावं लागेल संत्रा पाहिजे संत्राच लावावं लागेल आमेन बरोबर तुमचं काम फक्त चर्चमध्ये येणं वर्शिप करणं कुणी कुठली साडी घातली कुणाच्या घरात काय चाललंय तिचं लेकरू बदमाश असेल हे करण्यासाठी तुम्ही येत नाही तुम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये इथे येतो बोला पैसा बोला पैसा मास्टर कोणीच पैसा बोलत नाही. पैसा पाहिजे की नाही पाहिजे पैसा पाहिजे की नाही पाहिजे सगळ्यांचे तोंड लहान झाले सगळ्यांचे तोंड लहान झाले आता कोणी आमेन पण बोलणार नाही हालेलुया पण बोलणार नाही हालेलुया. ते देणार हालेलुया. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला पेरणी करावी लागेल आमेन आता एक गोष्ट मी तुम्हाला सांगते अगदी खरी आहे माझ्याकडे त्याचा इव्हिडन्स पण आहे पण ते मला वाटत नाही इथे द्यायची आहे मी इमानदारीने तुम्हाला सांगते माझ्या मी जॉब करत होते सिनियर एक्झिक्युटिव्ह मॅनेजर जनरल कंपनीमध्ये चांगला पगार चांगली सेविंग सोनं सर्व माझ्या नवऱ्याला अजून माहिती नाही सर्व काढलं चर्चला देऊन टाकलं हालेलुया. हालेलुया. सर्व काहीच दिलं नाही हे आता इथं गेलेली तर मम्मीने दिलेलं मला माझ्या गळ्यात घालायला मंगळसूत्र पण नाही ते पण दिलं Praise the Lord. सेविंग होती ती सुद्धा दिली दान दशमांश वेगळा राहिला सेविंग सुद्धा दिली ते सोळा मला माझ्या नवऱ्याच्या नावाने लोन होत नव्हतं मी देवाला एकच बोलली होती की देवा हे जर घर तू मला देशील तर मी जाताना तुला देईन मी माझ्या लेकरांनाही देणार नाही तुझं आहे तुलाच देऊन जाईल मी घर फ्लॅट सुद्धा देवाला वाचा बांधून घेतला माझ्या नवऱ्याला भीती होती कार पण देऊन विकते की काय घेऊन पळाला रिअल फॅक्ट आहे मी ही खरी गोष्ट सांगते मी एकच बोलली होती मी जे देवासाठी करते 100% करते आमेन. प्रार्थना केली 100% आराधना केली 100% वचन सांगितलं 100% उपवास केला 100% दान दशमांश दिला तो पण 100%. आमेन. आमेन. मी हे बोलत नाही तुम्ही माझ्यासारखं करा मी हे सांगते की माझ्या अवकातीत जे होतं ते मी केलं का मला हे माहिती होतं की मी ज्याच्यासाठी करताय तो खरा परमेश्वर आमेन. जेव्हा मी त्याला दिलं नव्हतं तरी पण तो मला सर्व काही देत होता दिल्यावर काय कमी ठेवत होतं हालेलुया. माझं स्वप्न आहे मी अब्जपती बनायचं म्हणून मी पेरणी केली तुमचं तुम्ही बघा माझं काम आहे यायचं शिकवायचं निघायचं पण पैसा पाहिजे आहे का पैसा पाहिजे कोणीच बोलत नाही पैसा पाहिजे आहे का? हो पाहिजे आहे. मग पेरणी तशी करा पेरणी पण तशीच करा त्याच्याशिवाय तुमच्याकडे पैसा येणार नाही पैसा एकमेव वस्तू आहे जी तुम्हाला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रार्थनापेक्षा जास्त तुमची पेरणी बघावी लागेल कारण की देव बघतो की तुमने क्या बोला आमेन. हालेलुया. राजा सुलेमान श्रीमंत होता सर्वात श्रीमंत त्यांनी काय काय नाही बिझनेस केले त्या टाइमला तो माचीच्या काडीपासून लाकडापासून सगळ्याचा बिझनेस केला तो एवढा श्रीमंत होता कसा झाला त्याच्या बापाने जे पण युद्धामध्ये लुटून आणलं ना सगळं देवाच्या भावनाला लावलं त्याने हालेलुया. हे वाचलं की नाही वाचलं. त्यानंतर त्याच्याकडे इतकी श्रीमंती आली जर तुम्हाला ती श्रीमंती पाहिजे असेल तर तुम्हाला पेरावं लागणार आहे हालेलुया. आमेन तशी श्रीमंती जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्हाला पेरावं लागेल
जेव्हा चर्चची ऑफरिंग मी बघते, ऑफरिंग बॅग, इथलं नाही, इथलं मला माहिती नाही, मी माझ्या चर्चचं किंवा काय कुठल्या दुसऱ्या चर्चचं, त्या चर्चमध्ये 10-10 रुपयाच्या नोट असतात, फाटक्या नोटा असतात, सुट्टे कॉईन असतात, आणि तुमची अपेक्षा काय ना, त्या देवाने मला लाखभर पगाराचा जॉब द्यावा. चर्च तुम्हाला काही शिकायला भेटतंय की झोप येते? झोप येते? नक्की बोला हालेलुया. बोला पैसा पाहिजे. सगळे गप बोला हालेलुया. हालेलुया. आमेन. बोला पैसा पाहिजे. पेरणी करा. पेरणी करा. चर्चची ऑफरिंगची बॅग बघून इतका जीव जळतो मला, इतका जीव जळतो. म्हणजे आता त्याच्यावर काय बोलायचं ते सोडून चला, मी एखादा दुसरी कहाणी तुम्हाला शिकवते, सांगते, पण ही बायबलच्या बाहेरची आहे बरं का, नाही तर बायबलमध्ये शोधा. सिस्टर आणि मी एका ठिकाणी जात होतो रस्त्याने, कहाणी आहे कहाणी. रस्त्यात मला 10ची नोट भेटली बरं का, 10ची. मी लगेच त्याच्यावर पाय ठेवला, हात घातला, सिस्टरांना हाकलून दिलं, नोट उचलली आणि बॅगेत टाकली. त्यांना हात लावला गेला, 5 रुपये वाटून येईल ना माझे, ते 10 रुपये माझ्याकडे झाले तर ऑटोचा खर्च तरी निघेल. सिस्टरांना हाकललं, 10ची नोट उचलली, बॅगेत टाकली. आता बॅगेत टाकल्यानंतर खूप जोर जोराने आवाज यायला लागले भांडणाचे. ऐकायचं आहे का? तर मी सांगेन. ऐकायचं आहे स्टोरी? ऐकायची आहे? ऐकायची आहे? माझ्या बॅगेतून जोर जोराने आवाज येत होते. का? कारण की बॅगमध्ये ऑलरेडी 2000ची नोट होती. 2000ची नोट जोर जोराने बोलत होती, तुझी अवकात काय इथे यायची? तू कशी काय आली? मी 2000ची नोट आहे, माझी जागा केवढी मोठी आहे, माझं रेप्युटेशन किती मोठं आहे, किती लोक मला प्रेम करतात, माझ्यासमोर तुझी लायकीच नाही, तू आलीच कशी? 2000ची नोट भांडायला लागली. आणि मी ऐकत होती बरं का, सिस्टर गेल्या होत्या, त्यांना नाही माहिती. ती उचललेली 10ची नोट हसायला लागली. 2000च्या नोटेवर ती हसत होती. 2000ची नोट विचारते, तू का हसतेस? 10 रुपयाची नोट बोलते, तू माझी लायकी काढतेस, तू माझी लायकी काढतेस. लोक तुझ्यावर नाही, लोक माझ्यावर प्रेम करतात, तुझी काहीच व्हॅल्यू नाही आहे. 2000ची नोट बोलते, असं होऊच शकत नाही, असं होणारच नाही. कसं काय? 10ची नोट बोलते, तुला जर माझी व्हॅल्यू बघायची असेल ना, तर दर रविवारी चर्चमध्ये. ज्यांना समजलं त्यांना समजलं, ज्यांना समजलं त्यांना समजलं. 10ची नोट बोलते, तुला जर माझी व्हॅल्यू, माझी किंमत ऐकायची असेल ना, तू चर्चमध्ये ये बरं का, ख्रिस्ती लोकांच्या चर्चमध्ये ये. तू दिसली की तुला बाजूला करतो, मला वाचवतो. दररोजचं माहित नाही, पण दर रविवारी मात्र माझा व्हॅल्यू वाढून जातो. अशी 10ची नोट 2000ला बोलतात. 10ची नोट 2000ला बोलतात. तू दर रविवारी ख्रिस्ती लोकांकडे येऊन बघ, हे ख्रिश्चन लोक आहेत ना, जे हालेलुया बोलतात, उपवास करतात, त्यांना पैसा पाहिजे असते, पण ते तुझी नाही माझी व्हॅल्यू करतात. जर तुला माझी किंमत यायची, चर्चमध्ये आल्यावर माझी जागा तुला कळेल. होतं की नाही? असं होतं की नाही? होतं की नाही? 2000ची नोट हळूच बाजूला करतात, 10ची शोध. म्हणून ती 10ची नोट बोलते की तुला जर माझी किंमत ओळखायची असेल तर तू चर्चमध्ये. 10च्या फाटक्या नोटा सुद्धा दानात टाकतात. 10 रुपयाचा कॉईन, 5चा कॉईन. मला खरंच लाज येतो या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, तुमच्याकडे जर तेवढेच पैसे असेल तर इट्स ओके. मी म्हणणार नाही की तुम्ही उधारी काढून देवाच्या राज्यात द्या आणि स्वतः गरिबी ओढून द्या, असं मी म्हणत नाही. पण जे तुमच्याकडे बेस्ट आहे ते तुम्ही द्या. आज मी विश्वास करते तुमच्या खिशात, तुमच्या पॉकेटमध्ये जे बेस्ट आहे ते तुम्ही आज देणार.
आमेन. आवाज फार हळू आला. तर लोक विचार करत बसले असतील पास्टरजी की मी आज कितीची नोट आणली आहे नेमकी. माझ्या वॉलेटमध्ये माझ्या बॅगमध्ये कितीची नोट आहे हे मला पहिले बघावं लागेल. आमेन. असं करू नका. तुम्हाला जर घ्यायचं तेवढं असेल तर देणं पण तेवढंच होतं. काही प्रार्थनेचे उत्तर का नाही आले माहिती का तुमच्या? देव तुमची पेरणी बघत आहे. काही प्रार्थनेचं जर उत्तर थांबलं असेल ना त्याच्यासाठी पेरणी करा. पेरणी एक सिक्रेट आहे, मोठी गोष्ट. जेव्हा तुम्ही पेरता ना तेव्हा तुमच्याकडे ते देव रिटर्न पण देतो. आणि देवाचा हात खूप मोठा आहे बरं का. जो जेव्हा द्यायला लागेल ना तुम्ही डुबून जाणार. आज मी एक घोषणा करते, एक भविष्यवाणी करते. या चर्चमध्ये कोणी गरीब राहणार नाही. मोजता थकतील एवढे पैसे देव तुम्हाला देणार येशूच्या नावाने. आमेन आमेन पण पेरणी बघणार आहे देव तुमची. हालेलुया आमेन. हालेलुया. हालेलुया. झोप येत आहे? नाही झोप येत आहे? शिकायचं आहे? ऐकायचं आहे? कळतंय? मी बोलते ते समजतंय? आमेन म्हणून देवाच्या राज्यासाठी कंजूसी करू नका. तुम्ही विचार करा, तो राजाचा राजा, तो महाराजा आहे, त्याच्या भवनात तुम्ही येऊन असे घाणेरडे कामं करतात. मग तुम्ही कसले ख्रिस्ती लोक? बाहेरच्या याच्यात बाहेर निघून बघा. सोन्याचे पादत्राणे, सोन्याचे दरवाजे, ज्यांना गरज नाही आहे त्यांना सुद्धा त्या इथे लावून ठेवलेले आहेत. आपण वचन वाचतो ना की आपला येशू ख्रिस्त आपल्यासाठी धनवान असताना गरीब झाला का? कारण की आपण धनवान असतो. मग तुम्ही जर धनवान आहात तर तुम्ही 10ची पेरणी करता, 5चा कॉईन टाकता, फाटक्या नोटा टाकता. 200 लोकांच्या चर्चमध्ये फक्त दर रविवारी 500 रुपयाची किंवा 550 रुपयाची वर्गणी जमा होते, म्हणजे दान जमा होते. 200 लोकांच्या चर्चमध्ये. किती लाजरवाणी गोष्ट. एका व्यक्तीने जरी 50 किंवा 100 रुपये टाकले तर 200 लोकांचे मिळून किती होतं? बरोबर. आणि किती टाकतात माहिती आहे? 10 रुपये, 5 रुपये. कोणी तर मी बघितलं फक्त मोठी, आपण बाजूचा बघितला नाही पाहिजे म्हणून फक्त मोठी टाकतात, सोडून बाहेर टाकतात. एवढे पण छत्रे. ख्रिस्ती लोकांवर मी तर म्हणते, मी बाहेरच्या विश्वास करेल पण संडेला मी इथं विश्वास नाही करणार. सगळ्यांची नियत फिरते, सगळ्यांना 10च्या नोटा आवडतात. बाहेरच्या जे बिना विश्वासी आहे मी त्यांच्यावर विश्वास करू शकते, पण रविवारी मी बहीण भावांवरती माझा विश्वास नसतो. आणि असं काही करू नका की येणाऱ्या संडेमध्ये तुम्ही वॉलेटमध्ये पैसे सांगणार नाही. असं काही करू नका. द्यायची नियत ठेवा. जेव्हा तुम्ही देणार देव तुम्हाला रिटर्न पण देणार. आमेन. आमेन. मी शिकवते चुकीचे, नाही नाही बायबलच्या बाहेरचे, नाही माझ्या मनाच्या कल्पना सांगत आहे. आता जे नाही माहित आहेत ना त्यांचे हात बघणारे मी किती फिरतात ते. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. जर तुमच्याकडे 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, इट्स ओके, तुम्ही टाका तेवढे. मी तेच केलं. माझ्याकडे 100 होते, मी 90 तरी टाकायचे. बघू पुढचं पुढे. पण कधी कमी नाही राहिली मला, कधीच कमी नाही राहिली. आणि मला अफसोस पण नाही मी काय काय दिलं ते लिहिण्यात आल्यावरती. आणि देव मला त्याचा रिवॉर्ड देतोय, आत्ताही देतोय. कुठेच कमी नाही ठेवतोय तुम्हाला. तुम्हाला पैसा हवा, तुम्हाला पेरणी करणं खूप गरजेचं आहे. 10 रुपयाची, 5 रुपयाच्या कॉईनची. एक वचन काळ मी सांगते तुम्हाला. मलाकी याचा पहिला अध्याय, मलाकी याचा पहिला अध्याय 13 वचन वाचा बघा. हा, मलाकी याचा पहिला अध्याय 13 वचन. तुम्ही असेही म्हणता काय, पिढा ही तुम्ही नाक मुरडिता, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. लुटून आणि लुटलेला लंगडा किंवा रोगी असा पशु आणून तुम्ही अर्पिता. तुमच्या हातचे असेल
अर्पण मला पसंत होईल काय असे परमेश्वर म्हणतो. असे फाटके फुटके परमेश्वराला प्रसन्न होणार का? कुणाकडे हिंदी आहे का? हिंदी बाइबल है किसी के पास? हिंदी है? मला की पहला अध्याय 13 बचा पढ़े सर. फिर तुम यह भी